सुरुवातीलाच मित्रांनो भाजपला सगळ्यात मोठा धक्का थेट केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव तर केंद्रातून सत्तेच्या समीकरणामध्ये थेट होतोय बदल। भाजपाची देशाच्या राजकारणातून मोठी पराभवाची बाजू सारिते तर केंद्रातून भाजप सरकार थेट आता घरी। मित्रांनो बातमी काय आहे नेमकी बातमी जाणून घेण्यासाठी सविस्तरपणे आपण बघूया नेमका हा व्हिडिओ काय आहे आणि नेमकी भाजपची वाताहत कशी होणार आहे। भाजपने ज्या प्रकारचं गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारण देशामध्ये केलंय त्या भाजपला आता सगळ्यात मोठा पराभवाचा सामना करावा लागतोय तो देशातूनच। मित्रांनो ही बातमी भाजपसाठी तेवढीच हादरवणारी तर भाजपला मात्र या देशातून सत्ता समीकरणातून बाजूला सरणारी सगळ्यात मोठी घडामोड आहे। सध्या मित्रांनो ही बातमी भाजपला केंद्राच्या सत्तेतून पायउतार करायला लावणारी तर भाजपच्या नेत्यांना आत्मचिंतन करायला लावणारी सगळ्यात मोठी घडामोड आहे। मित्रांनो राज्यामध्ये वादंग सुरू करत राज्यातील वेगवेगळ्या पक्षांना फोडत भाजपने आपला पक्ष वाढवला, आपली घरं भरली, नेते मोठे केले, भ्रष्टाचारी नेत्यांनी आपले पक्ष उभे केले। मात्र आता भाजपला सगळ्यात मोठा पराभवाचा सामना देशामध्ये करावा लागतोय आणि ही भाजपची वाटा सुरू झाली ती थेट महाराष्ट्रातूनच। देशाच्या सत्ता केंद्रातून भाजपला बाहेर काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या आणि अखेर भाजपा 200च्या आसपास तर इंडिया आघाडी आता मात्र सत्तेच्या ठिकाणावरती। मित्रांनो बातमी शेवटपर्यंत जाणून घेण्यासाठी बघूया सविस्तर नेमकं काय घडले देशाच्या राजकारणामध्ये। मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट। मित्रांनो आपण पाहिलं आम आदमी पार्टीला संपवलं, ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 तुकडे केले, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुकडे केले। तसंच बिहारमध्ये नितीश कुमार यांना सत्तेतून पायउतार केलं, बाहेर काढलं आणि वेगवेगळ्या राज्यातून भारतीय जनता पार्टी आता म्हणते की फक्त आणि फक्त भाजपाच शिल्लक राहिली पाहिजे। आणि मित्रांनो याच भाजपच्या तत्वाला मात्र सगळेच प्रादेशिक राजकीय पक्ष कंटाळले आहेत। भाजपा नकोय, भाजपचे नेते नकोय, राज्यामध्ये भाजपा नकोय, केंद्रात देखील भाजपा नकोय। तशा प्रकारे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी मित्रांनो भाजपला सगळ्यात मोठा झटका दिला आहे आणि देशाच्या राजकारणामध्ये भाजपला घरी बसवण्यासाठी पहिली तयारी त्यांच्यापासून सुरू झाली आणि महाराष्ट्रात मात्र ठाकरेंनी आपला दरवाजा उघडलाय तो इंडिया आघाडीसाठी सत्तेच्या समीकरणासाठी। मित्रांनो आज आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये आणि पंजाबमध्ये ज्या निवडणुका पार पडल्या त्या पंजाबच्या निवडणुकांमध्ये भाजपला जवळजवळ 700 ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागलाय। अवघे भाजपचे 40 नगरसेवक, आम आदमी पार्टी 700+, काँग्रेस 300+ आणि भाजपला 40च्या आसपास नगरसेवक जिंकता आलेत। म्हणजे झालेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची पुरती वाताहत झाली असून आता देशातून भाजपा उच्चाटनाला सुरुवात झाल्याचं चित्र या निकालावरून समजू लागलंय आणि आता कुठे नितीश कुमार यांना जाग आली आहे, चंद्रबाबू नायडू यांना जाग आली आहे। आपले पक्ष फोडून तर भाजप आपल्याला सत्तेच्या बाहेर फेकणार तर नाही ना असं म्हणत सध्या त्या नेत्यांनी थेट आपला पवित्रा उचललाय आणि जर आगामी काळामध्ये चंद्रबाबू नायडू नितीश कुमार यांनी सत्तेचा पाठिंबा काढला, केंद्रातील भाजपचा पाठिंबा काढला तर भाजपला मात्र सत्तेच्या ठिकाणावरून घरी बसावं लागेल, केंद्रातून भाजपच्या नेत्यांना घरी बसावं लागेल। आणि मित्रांनो इथपर्यंत येऊन पोहोचले राहुल गांधींनी देखील या प्रकारची राजकीय खेळी करण्यास सुरुवात केली आहे। चंद्रबाबू नायडू नितीश कुमार यांना सत्तेच्या केंद्रा ठिकाणी सर्वात वरती ठेवून राज्यात आणि देशात पुन्हा एकदा इंडिया आघाडी सत्ता आणण्यासाठी राहुल गांधींनी पूर्ण पावलं उचलली आहेत। चंद्रबाबू नायडू नितीश कुमार यांनी देखील राहुल गांधींना साथ दिली असून केंद्राच्या सत्तेच्या ठिकाणी पुन्हा भाजपला कधीही येता येणार नाही अशा प्रकारची आखणी करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे भाजपा 200च्या खाली, इंडिया आघाडी 300 पार अशा प्रकारचं समीकरण देशाच्या तत्वाच्या राजकारणामध्ये सुरू झालंय। मित्रांनो ही राजकीय खेळी मात्र भाजपला खूप मोठ्या अंगलट आणते कारण की आगामी काळामध्ये चंद्रबाबू नायडू यांची पार्टीचे 2 भाग करण्यात भाजपा मागे पुढे पाहणार नाही, नितीश कुमारांच्या पार्टीचे 2 भाग करण्यात भाजपा मागे पुढे पाहणार नाही। त्यांच्याकडे उदाहरण आहे ठाकरेंचं आणि शरद पवारांचं
त्यामुळे आतापासूनच भाजपपासून सावधान राहिलं बरं, हे त्यांना आता समजतंय. या सगळ्या घडामोडीवरून मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये भाजपने ज्या प्रकारचं राजकारण केलंय त्याला सगळेच राजकीय पक्ष कंटाळलेले आहेत, महाराष्ट्रात देखील कंटाळले आहेत. त्यामुळे केंद्रात नितीश कुमारांनी आणि चंद्रबाबू नायडूंनी जर भाजपचा पाठिंबा काढला तर मात्र भाजपला घरी बसल्याशिवाय चान्सेस नाहीत. त्यामुळे आगामी काळात केंद्रात काय घडतंय हे आपणास लवकरच समजेल. मात्र सध्याच्या घडामोडीवरून मित्रांनो, भाजपची केंद्रातील सत्ता जाते हे नवीन समीकरण जुळतंय का हे आगामी काळात समजेलच, परंतु पक्ष मात्र जागे होत आहेत, ही मात्र तेवढंच खरे आहे. धन्यवाद. जय हिंद.